महापरिनिर्वाण दिनानिमित्त आता पालिका प्रशासन सज्ज झालेली पाहायला मिळते। पालिकेकडून सर्व नागरी सुविधा तैनात करण्यात आलेत। 8000 कर्मचारी अधिकारी ऑन ड्युटी असणार आहेत। डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्या आहेत। यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येणार आहेत। शिवाजी पार्क येथे निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, धूळ प्रतिबंधक आच्छादन आणि मंडप आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्यात। पालिकेचे तब्बल 8000 कर्मचारी अधिकारी यावेळी ऑन ड्युटी राहणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, महापरिनिर्वाण दिन आणि आपण पाहतो या ठिकाणी पालिका सज्ज झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदान, राजगृह, चैत्यभूमी या ठिकाणी आता सुविधा करण्यात येत आहेत। काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेकडून आणि राज्य सरकारकडून सर्व तयारी झालेली आहे। या शिवाजी पार्क मैदानामध्ये ही तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर या भागामध्ये 1 किलोमीटरच्या अंतर्गत सर्व रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। जवळपास सिद्धिविनायक मंदिरापासून ते कटारिया जी इमारत आहे, बिल्डिंग आहेत, हिंदुजा हॉस्पिटल आहे, इथपर्यंतचा रस्ता बंद आहे। रानडे रोड असेल, या ठिकाणचा जांभेकर रोड असेल, इतर जे रोड आहेत खरं तर हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत आणि वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। जवळपास 2 दिवस मार्ग बदलण्यात आलेले आहेत। याची नोंद सर्व पोलिसांच्या माध्यमातून वाहतूकदारांना देण्यात आलेली आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील हे व्हिज्युअल्स आहेत, आपण बघतोय कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। पालिकेचं पथक या ठिकाणी 24 तास तैनात आहे। आणि सर्व प्रकारचे वैद्यकीय पथक असतील हे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पुस्तकांचा मोठा व्यापार खरं तर उलाढाल ही कोट्यावधींची होत असते। पालिकेकडून खरं तर 2 दिवस पूर्वीपासूनच ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। 24 तास सुविधा या ठिकाणी पालिकेकडून असतील त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सर्व प्रकारची सुविधायुक्त असं हा महापरिनिर्वाण दिनाची तयारी करण्यात आलेली आहे आणि एकूण सर्व प्रकारचे वाहतूक व्यवस्था बदलून पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।